संघ थेट प्रक्षेपण आपण अनुभवू शकता गोल्डन रेड या YouTube चॅनल वरती नक्कीच या सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आहे आणि सुरू होतोय प्रथम श्रेणी पुरुष गटातला आजच्या दिवसाचा पहिला सामना अंबिका सेवा संघ विरुद्ध वीर परशुराम कबड्डी संघ. नाणेफेकीचा कौल अंबिका संघाच्या बाजूने झुकला होता आणि नक्कीच प्रथम चढाई करण्याचा रेड करण्याचा हा त्यांचा मानस. पहिली चढाई नक्कीच सावधानतेनं. यानंतर वीर परशुरामचा हा खेळाडू आदेश एक उत्तम कोपरा रक्षक म्हणून ज्याची ख्याती आहे संपूर्ण उपनगरामध्ये, त्यासोबत एक अतिशय वेगवान चढाईपटू सुद्धा आहे. आणि पहिला गुण टच पॉइंट अंबिका संघाचा. हा पॉइंट अगदी अगदी चपळाईने मिळवला आदेशने आणि पहिला गुण वीर परशुरामच्या खात्यामध्ये. डाव्या कोपऱ्यात खोलवरची ही चढाई, बोनस मिळवण्याचा एक वेगळा प्रयत्न. सेंटर मध्ये प्रयत्न केला होता परंतु अभिषेक पडेलकर वीर परशुरामचा एक उत्तम चढाईपटू. मुंबई उपनगर महाराष्ट्र राज्य या संघांसाठी ज्याने आपला स्वतःचा खेळ गाजवला असा हा चढाईपटू उजव्या कोपऱ्यातून चढाई करतोय. बोनस मिळवण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस मात्र अयशस्वी. पुन्हा परतीच्या मार्गावरून सामन्याची पहिली थर्ड रेड अंबिका संघाची. यावेळेस मात्र गुण मिळवणं अत्यावश्यक राहील अंबिकाच्या या खेळाडूला. आणि यावेळेस उत्तम उत्तम असा हा अँकल कॅच ज्याला म्हटला जातो आणि हा अँकल कॅच घेत अजून एक गुण मिळवलेला आहे. आदेशने अँकल कॅच केलेला आहे आणि गुण मिळतोय. गुणफलक होतोय 2 गुण. पुन्हा एकदा अभिषेक पडेलकर चढाईसाठी. दहा नंबरची जर्सी घेऊन उपनगरातील 2 अतिशय बलाढ्य संघ. चढाईसाठी सावधतेने अनुभव, उंची, ताकद या सर्वांचा संमेळ म्हणजेच कबड्डीचा हा खेळाडू. बोनससाठी हा एक मस्त अतिशय सुंदर जबरदस्त असा प्रयत्न आणि पहिला गुण आपल्या संघासाठी बोनसच्या रूपातून. थर्ड रेड साठी वीर परशुरामचा हा चढाईपटू. 5 खेळाडू आहेत त्यामुळे बोनस गुण मात्र यावेळेस राहणार नाही. बोनस गुण ऑफ राहील. आणि कॉर्नर लाईन क्रॉस केल्यामुळे या चढाईस मात्र यांना गुण मिळतोय आणि नक्कीच परतीच्या मार्गाने सुखरूप आपल्या संघामध्ये दाखल होईल. या एका गुणासोबत गुणफलक होईल 3 पॉइंट्स वीर परशुराम आणि 1 गुण अंबिका संघाचा. अतिशय सुंदर अशी अतिशय 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 देखणी अशी पकड अँकल कॅच. यावेळेस आदेशी चढाई, खोलवरची चढाई, सुपर टॅकल ऑन राहणार आहे. 3 खेळाडू फक्त क्रीडांगणात आहेत. शैलेश आपल्या संघासाठी मात्र 1 गुण जो मिळालेला आहे. शैलेशच्या मागच्या चढाईमध्ये आपण पाहिलं की अतिशय उत्तम असा पटकन बोनस चोरून घेतला होता वीर परशुरामच्या संघामधून आणि यावेळेस मात्र
पोहोचण्याचा प्रयत्न होता सीमारेषेलगत, परंतु शैलेश यावेळेस मात्र पकडला गेला आहे आणि नक्कीच त्याला पकड झाली आहे आणि त्याचा पकडीमुळे गुणफलक होतोय. वीर परशुराम संघ 5 गुण. सुपर टॅकल ऑन आहे अभिषेक पडेलकर चढाईसाठी. 2 फक्त खेळाडू विरुद्ध 1. नक्कीच ताकदीवरती घेऊन जाणार, परंतु 2 गुण. 2+2 असा हा ऑल आउट आणि 9 गुण झालेले आहेत आणि मात्र 1 गुणावरती अजूनपर्यंत अंबिकाचा संघ जो शैलेशने मिळवलेला बोनस पॉइंट. त्यावेळेस पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यात खोलवर चढाई करून बोनस मिळवण्याचा प्रयत्न. मागच्या वेळेस असाच बोनसचा गुण जो होता त्यावेळेस दुसरा पॉइंट. 2 पॉइंट झालेले आहेत या चढाईच्या. अतिशय उत्तम असा चढाईसोबत लात मारून उजव्या कोपऱ्याला हा पॉइंट मिळवला. होणारा हा रंगतदार सामना सर्वात अनुभवी संघाचा अंबिका संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू शैलेश पुन्हा एकदा चढाईसाठी. नक्कीच यावेळेस बोनस मिळवणार अशा संघाला आहे आणि नक्कीच हा एक अतिशय सुंदर प्रयत्न आणि बोनस गुण. अतिशय अतिशय पाहण्यासारखी चढाई होती. पहिल्याच प्रयत्नात हा मिळवलेला बोनस आणि या बोनस सोबत गुणफलक होतोय 3. अभिषेक पुन्हा एकदा चढाईसाठी. 3 विरुद्ध 9 आणि या 3 गुणांमध्ये 2 गुण मात्र शैलेशने बोनसच्या रूपात आपल्या संघासाठी मिळवलेत. अभिषेकने केलेला हा अतिशय सुंदर प्रयत्न बोनसचा आणि यशस्वी प्रयत्न. या बोनस सोबत 10 गुण होत आहेत. 10 गुण होत आहेत वीर परशुराम संघाचे. एक उत्तम खेळ कबड्डीच्या माध्यमातून आपल्या सर्व क्रीडा रसिकांनाही असलेली एक अतिशय सुंदर मेजवानी. वीर परशुरामचा अभिषेक पुन्हा एकदा चढाईसाठी. गुणफलक आहे 11 विरुद्ध 3. सहा खेळाडू आहेत आणि यावेळेस मात्र बोनसचा गुण मिळवण्याचा प्रयत्न आणि बोनस गुण मिळवताना पकड करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि हा अयशस्वी प्रयत्न अंबिका संघाला मात्र 2 गुण देऊन गेलेला आहे. या 2 गुणांसोबत त्यांची वाढते आघाडी 5 गुण झालेले आहेत आणि 11 गुणांवरती 6 गुणांची आघाडी घेऊन वीर परशुराम संघ अजूनही आपला खेळ उत्तम पद्धतीने करतो आहे. पुन्हा एकदा अभिषेक चढाईला. यावेळेस मात्र अँकल कॅच आणि ही अँकल कॅच दोन्ही पायांनी केली आणि त्यामुळे अभिषेक हा मात्र इथे त्यांच्या जाळ्यात अडकलेला आहे. या अडकलेल्या जाळ्यात सोबत गुणफलक होतोय 6 अंबिका आणि अंबिकाचा हा अजून बदलणारा गुणफलक आपल्या संघाचं मनोधैर्य नक्कीच वाढवत राहणार आहे. शैलेशची उत्तम चढाई. हा टेक्निकल टाइम ऑफ घेतला होता आणि या टाइम ऑफ मध्ये नक्कीच व्यूहरचनेमध्ये बदल, कारण वीर परशुराम संघाला ऑल आउट घेणं हे खूप महाग पडू शकतं, कारण अंबिका संघ सुद्धा एक अतिशय उत्तम खेळाडूंचा संच आहे. डाव्या कोपऱ्यातून चढाई करणारा रेडर. 4 विरुद्ध 1 असा हा सामना. वेगवान चढाई. हा टच पॉइंट करण्याचा प्रयत्न होता. अतिशय सुंदर. शेवटची 10 सेकंद ह्या रेडची बाकी आहेत आणि परतून पाठी माघारी. वीर परशुरामचे सर्व महत्वाचे खेळाडू सध्या तरी मैदानाबाहेर. आदेश, अभिषेक आणि इथे
सामन्यावरती पकड मिळवण्याची ही एक नामी संधी राहील ती म्हणजे अंबिका या संघाकडे. मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने सुरू आहे कबड्डीचा महासंग्राम. आमदार चषक 2022. आदरणीय दमदार आमदार दिलीप मामा लांडे यांच्या विधानसभा क्षेत्रात सुरू असलेला हा आमदार चषक एक अतिशय सुंदर अशी खेळाची मेजवानी आणि ही थर्ड रेड अजून एक गुण आणि यावेळेस मात्र थर्ड रेडचा कॉल. थर्ड रेडचा कॉल आलेल्या सामनाधिकाऱ्यांकडून आणि नक्कीच एक उत्तम चढाई या अनुभवी खेळाडूकडून. शेवटची 10 सेकंद या चढाईसाठी आणि 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 एक जबरदस्त अशी सामनाधिकाऱ्यांचा निर्णय महत्वपूर्ण ठरेल. मात्र एक गुण मिळालेला आहे परंतु या एका गुणाने आत्मविश्वास वाढतोय आणि संघाचा कर्णधार आदेश पुन्हा एकदा क्रीडांगणात दाखल होतोय. सामना 12-7 12 गुणांची गुणफलक झाला आहे तो म्हणजेच वीर परशुराम संघाचा आणि 7 गुण अंबिका संघाचे. आदेशच्या परतण्याने कर्णधाराच्या परतण्याने संघामध्ये नक्कीच एक आत्मविश्वास संचालणार आहे आणि यावेळेस मात्र अतिशय खोलवरती चढाई करून हा गुण मिळवलेला आहे. एकदम जबरदस्त अशी चढाई एकदम जबरदस्त. या एका गुणाने नक्कीच गुणफलक 8 झालाय परंतु हा आत्मविश्वास अंबिका संघाचा सुद्धा वाढतोय कारण हा ऑल आउट जर वीर परशुरामला ते देऊ शकले तर नक्कीच संघ जो आहे तो समान आघाडीवरती किंवा त्यापेक्षाही पुढे जाऊ शकतो. अतिशय चुरशीचा खेळ आपण इथे पाहू शकतो. आदेश इथे क्रीडांगणात असताना सुद्धा त्याने चढाई केली नाही कारण सुपर टॅकलची नामी संधी त्या संघाला असू शकते. या खेळाडूला गुण नक्कीच मिळवण्यासाठी पाठवलेला नाहीये फक्त जिवंत पुन्हा परतून आपल्या संघात आपल्या घरी माघारी येण्यासाठी पाठवलेला. यावेळेस मात्र आदेश अतिशय अतिशय वेगवान अशी चढाई आणि हा टच पॉइंट आपल्या संघासाठी घेऊन येतोय. 9 गुण होत आहेत 9-12 आणि हा ऑल आउट नक्कीच झाला तर वीर परशुराम आणि अंबिका संघाचा हा सामना अधिक रंगतदार होईल यात मात्र तीळ मात्र शंका नाही करणाऱ्याचे. आदेश खोलवर चढाई बोनसचा हा प्रयत्न पाय पोचला आणि हा बोनस पॉइंट 1 पॉइंट वीर परशुराम संघासाठी आणि हा एक गुण नक्कीच संघाला घेऊन जातोय 13च्या आघाडीवरती. गुणफलक 13-9 आदेशा कोपऱ्यात आदेशचा गुण मिळवणं आदेशला बाद करणं हे या चढाईत अतिशय महत्वाचं ध्येय राहणार आहे. आणि ही एक चढाई महत्वपूर्ण गुण होतोय 10-13 आणि आदेश एक नामांकित खेळाडू या एका चढाईमध्ये सुद्धा आपला या सामन्याचा रंग बदलू शकतो याची विश्वास असणारा हा खेळाडू संघाचा कर्णधार मुंबई उपनगर महाराष्ट्र राज्य या संघांसाठी त्याने आपला स्वतःचा खेळ केलेला आहे. बोनस मिळवण्याचा हा अतिशय खोलवरचा हा प्रयत्न त्याचा. शेवटची 10 सेकंद चढाईची बाकी आहेत. बोनस पॉईंट मिळवलेला आणि बोनस पॉईंट मिळवल्यानंतर बोनस पॉईंट मिळवलेला आहे
ऑल आउट झालेला आहे संघ आणि या ऑल आउट नंतर गुणफलक झालेला आहे 14 आणि 13. अतिशय पारड पूर्ण सामन्याचं बदलून गेलं आणि दोन्ही संघांनी एक एक ऑल आउट एकमेकांवरती दिले. त्यामुळे गुणफलक हा सांगतोय की हा सामना किती काटेकोर होतोय. यावेळेस मात्र अभिषेकची ही जबरदस्त अशी चढाई आणि सीमारेषेलगत आपल्या ताकदीवरती सीमारेषेलगत पोहोचलाय आणि यावेळेस मात्र अभिषेकला मिळत आहेत ते म्हणजेच किमान 3 गुण. सुपर रेड असू शकते ही सुपर रेड असू शकते. बघूया सामनाधिकारी काय निर्णय देत आहेत त्यावरती लक्ष आपल्या सर्व रसिकांचं राहणार आहे. 2 पॉइंट्स या 2 गुणांनी सामन्याचा झालेला आहे मध्यांतर आणि या मध्यांतरासोबत गुणफलक आहे 16 विरुद्ध 13. मध्यांतर झालेला आहे या सामन्याचा. रिसको पुन्हा भेटू छोट्याशा विश्रांतीनंतर. मध्यांतरानंतरचा संपूर्ण थेट अहवाल आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. धन्यवाद. सेकंड हाफ का यहाँ पर ये पुन्हा एकदा सेकंड हाफचा हा सामना सुरू होतोय आणि या सेकंड हाफ मध्ये सामना सुरू होत असताना अंबिका विरुद्ध वीर परशुराम हा संघाचा सामना. 16 गुण वीर परशुराम संघाचे तर 13 गुण अंबिका या संघाचे झालेले आहेत. गुण झालेले आहेत आणि नक्कीच एक चुरशीचा सामना. दोन्ही संघांनी एक एक ऑल आउट एकमेकांवरती दिलेले आहेत आणि त्याचाच निकाल म्हणजेच दोन्ही संघाचे 13 आणि 16चा गुणफलक. नक्कीच या पुढच्या सेकंड हाफ मध्ये या मॅचचा या सामन्याचा अजून थरार
अजून रंगतदार आपल्याला सर्व क्रीडा रसिकांना पाहता येईल. सुरू आहे कबड्डीचा महासंग्राम. 22 मे ते 25 मे दरम्यान सुरू असलेल्या महासंग्रामामध्ये आपल्या सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहोत. आमदार चषक आदरणीय आमदार दिलीप मामा लांडे यांच्या विधानसभा क्षेत्रात सुरू असलेल्या आमदार चषक बाळकृष्ण गटेसाहेब यांच्या जन्मदिवसानिमित्तानं ही आयोजित केलेली ही भव्य दिव्य अशी ही कबड्डीची स्पर्धा, कबड्डीचा हा महासंग्राम अनुभवतो आहोत युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपणातून. आणि मी आहे निवेदक दिनेश दुर्वास कोयंडे आपल्या सर्वांच्या सोबत. मध्यांतरानंतर दोन्ही संघांनी केलेल्या चढाईमध्ये अजूनपर्यंत एकही गुण प्राप्त केलेला नाही. त्यामुळे गुण आहे 13 विरुद्ध 16. 16 गुण वीर परशुराम तर 13 गुणांवरती अजूनही अंबिकाचा संघ आहे. आणि यावेळेस मात्र थोडीशी घाई, आणि ही घाई महागात पडते. आणि एक समोरून दिलेला हा गुण, एक चुकीची केलेला हा मूव अंबिका संघाला एक गुण मात्र देतोय. आणि मध्यांतरानंतरची पहिली थर्ड रेड अभिषेक पडेलकर, उजव्या कोपऱ्यातून चढाई करणारा उंच ताकदवार चपळ खेळाडू. आणि पुन्हा एकदा दोन्ही पायांना अँकल कॅच केलं. आणि यावेळेस मात्र अभिषेक थर्ड रेडला गुण न घेता परतून आपल्या संघात माघारी जातोय, बाहेर जातोय. आणि त्याचाच एक गुण मिळतो अंबिका संघासाठी. गुण होत आहेत 15 विरुद्ध 16. सेकंड हाफचा हा सामना सुरू आहे. अतिशय उत्तम अशा प्रकाश झोतामध्ये सुरू असलेले सामने प्रो कबड्डीच्या माध्यमातून आपण स्टार स्पोर्ट्स वरती पाहतो. त्याच पद्धतीतलं हे जवळपास आयोजन आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. वंदे मातरम क्रीडा मंडळ मालाड विरुद्ध रणवीर क्रीडा मंडळ घाटकोपर. त्यानंतर संकल्प प्रतिष्ठान चांदिवली स्वस्तिक क्रीडा मंडळ कुर्ला हा प्रथम श्रेणीचा सामना होईल. त्यानंतर द्वितीय श्रेणीचा सामना होईल सिद्धेश्वर कबड्डी संघ घाटकोपर विरुद्ध अभिनव क्रीडा मंडळ विक्रोळी. असे हे पहिल्या दुसऱ्या फेरीचे सामने आहेत. त्यानंतर तिसऱ्या फेरीच्या द्वितीय श्रेणीच्या सुरुवात होईल. तिसऱ्या फेरीचे सामने निर्विघ्न क्रीडा मंडळ घाटकोपर विरुद्ध साई सेवा संघ कांजूरमार्ग, लालबत्ती क्रीडा मंडळ विक्रोळी विरुद्ध नवरत्न मंडळ स्पोर्ट्स अकॅडमी घाटकोपर, आणि युवक कादवड क्रीडा मंडळ विरुद्ध अभिनव सिद्धेश्वर मधील विजयी संघ, आणि क्रांती क्रीडा मंडळ घाटकोपर सन्मित्र क्रीडा मंडळ घाटकोपर. हे तिसऱ्या फेरीचे सामने या ठिकाणी आहेत. पुढच्या या सामन्यांचं पंचकक्षाकडनं इथे कॉलिंग झालेले आहेत. आणि या कॉलिंग सोबत दरम्यान एक गुण मात्र, एक अतिशय उत्तम टॅकल जी वीर परशुराम संघाने केली. 17 गुण मध्यांतरानंतरचा हा पहिला गुण जो आहे या संघाला मिळतोय. दोन्ही बाजूनी उजवा डावा कोपऱ्यात दोन्ही बाजूनी अतिशय खोलवर करण्याचा प्रयत्न, शैलेशला गुण मिळवण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र मध्यांतरानंतर शांततेमध्ये खेळ सुरू आहे. गुणफलक जवळपास मला गाडीचा 17 आणि 16. प्रथम श्रेणी पुरुष गटाचा हा सामना अंबिका सेवा संघ विरुद्ध वीर परशुराम कबड्डी संघ. यावेळेस मात्र अपील केलेलं आहे टच पॉइंट साठी, परंतु सामनाधिकाऱ्यांच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन सांगतात की ते जराही इंटरेस्टेड नाही आहेत. यावेळेस मात्र थर्ड रेडचा कॉल. आणि यावेळेस ही पकड थर्ड रेड, आणि थर्ड रेडच्या थोडस दडपणाखाली ही पकड मिळते. ही चढाई पटूला नक्कीच थोडीशी दडपण असतं थर्ड रेडला, आणि थर्ड रेडच्या मुळे
पुन्हा एकदा थर्ड रेड यावेळेस मात्र अंबिका संघाची आहे. दोन्ही संघ 16 आणि 17चा गुणफलक. यावेळेस या चढाईला नक्कीच गुण मिळवावं लागेल. डाव्या कोपऱ्याची ही मूळ चढाई असलेला खेळाडू अतिशय वेगवान. डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे आणि पुन्हा एकदा अँकल कॅच सेंटर मध्ये झालेली आहे. खेळाडू मात्र थोडासा जायबंद झाल्यासारखा जाणवतोय. गुणफलक 18. विरुद्ध अतिशय उत्तम अशी ही पकड आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा खेळ सुरू होतोय. 18 विरुद्ध 16. अभिषेक चढाईला यावेळेस ते उत्तम प्रयत्न होता, थोडक्यात चुकला टच पॉइंट साठी आणि पुन्हा एकदा माघारी परतून जातोय. गुणफलक आहे 16 विरुद्ध 18, 2 मात्र गुणांची आघाडी. आणि यावेळेस संघाचा प्रमुख खेळाडू शैलेश, अनुभवाचा दांडगा आणि कबड्डी खेळातला हा एक उत्तम खेळाडू आपण पाहू शकतोय. किती सहजरित्या हा बोनस मारला आपण बघू शकतो. नक्कीच नवोदित खेळाडूंसाठी ही एक असलेली एक अतिशय सुंदर अशी मेजवानी असू शकते. अगदी अलगद असा हा बोनस मारला होता आणि नक्कीच त्या बोनस नंतर हा एक टॅकल आपल्या संघाला गुण आणून देतोय. 18 विरुद्ध 18. गुणफलक झाला आहे अंबिका संघ 18 गुण आणि वीर परशुराम कबड्डी संघ 18 गुण. दोन्ही संघात उत्तम खेळाडूंचा हा भरणा आहे. आपण पाहू शकतोय आदेश ही चढाई उजव्या कोपऱ्यातून. एक अजून जबरदस्त पकड आपण पाहतोय की ही जवळपास चौथी पकड आहे आणि क्रीडा रसिकांकडनं सुद्धा या खेळाडूचं मनोधैर्य टाळ्यांच्या गजरात वाढवलं जात आहे. नक्कीच एक उत्तम क्रीडा रसिक आपल्याला इथे मिळालेले आहे. 19 गुण झालेले आहेत वीर परशुराम संघाचे आणि नक्कीच एक अतिशय चुरशीचा सामना आपण अनुभवतोय. सेकंड हाफचा खेळ सुरू आहे. 18 गुण झालेले आहेत अंबिकाचे, 19 गुण झाले आहेत वीर परशुरामचे. यावेळेस अभिषेकचा हा एक प्रयत्न परंतु अयशस्वी ठरला. रेषेवरती जर पाय असेल तर तो गुण बोनस म्हणून दिला जाते. पुन्हा एकदा बोनस मारण्याचा शैलेशचा अजून एक सुंदर प्रयत्न. सामनाधिकारी ठरवतील की काय ठरत आहे ते. नक्कीच पाय नाही पोचला. एक गुण मिळवलेला आहे. थर्ड रेड 5 नंबरची जर्सी. यापूर्वी 2 चढाई थर्ड रेड म्हणून केल्या आहेत, एक यशस्वी एक अयशस्वी. यावेळेस ठरत आहे की कुठलं पारडं जड ठरेल. गुणफलक झाला 19 विरुद्ध 19. पुन्हा एकदा हा समान आघाडीचा गुणफलक आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा दडपणाखाली पकड मिळते. गुण मिळतोय बोनसचा 20 विरुद्ध 20. 20 विरुद्ध 20 चा गुणफलक होतोय. समान आघाडी आणि सामनाधिकारी सरपंचांनी जाहीर केले शेवटची 5 मिनिटं आणि गुणफलक आहे 20 विरुद्ध 20. अतिशय चुरशीचा हा सामना इथे आपण पाहू शकतो. क्रीडा अतिशय सुंदर ही मेजवानी आपल्याला पाहायला मिळते कबड्डीच्या महासंग्रामात. 5 मिनिटांचा खेळ, समान गुणांची आघाडी.
4-1 अतिशय सुंदर खोलवरची ही चढाई आणि आदेशचा ज्याच्यासाठी आदेशला ओळखलं जातं ती म्हणजेच एकेरी पकड पायात बसण्याची ही पकड आणि नक्कीच यशस्वी ठरते. गुण मिळतोय 21 गुण होत आहेत वीर परशुराम संघाचे. यावेळेस मात्र आदेश कर्णधाराची ही खेळी करताना चढाईमध्ये कोणतीही घाई गडबड न करता 4 खेळाडू आहेत संघामध्ये त्यामुळे नक्कीच त्याचा हा फायदा घेतला आणि 1 गुण मिळवला आपल्या संघासाठी आणि गुण झालेले 21. शेवटच्या काही मिनिटांचा हा खेळ बाकी. टाइम ऑफ घेतलेला आहे नक्कीच व्यूहरचना मध्यांतरानंतरचा हा पहिला टाइम ऑफ वीर परशुराम संघाने घेतला आहे. व्यूहरचनांमध्ये बदल करण्यासाठी 21 गुण आहेत आणि 20 गुण झालेले आहेत. मात्र 1 गुणाची आघाडी आहे आणि उरलेल्या 3 मिनिटांमध्ये राहिलेल्या खेळात कशा प्रकारे खेळल्यानंतर विजय आपल्या जवळ येईल, विजय आपल्याला प्राप्त होईल याच्या काही व्यूहरचना केलेल्या आहेत. पुन्हा एकदा अंबिकाचा संघ तयार. थर्ड रेड चा कॉल असणार. थर्ड रेड यावेळेस 1 ऑल आउट वीर परशुराम संघाला अतिशय महाग पडू शकतो कारण शेवटच्या काही मिनिटांचा हा खेळ बाकी आहे. आणि यावेळेस मात्र ही पकड 21-21. शैलेश चढे 21 गुण झालेले आहेत. वीर परशुराम 21 अंबिका 21. एक अजून सुंदर पकड आणि ह्या पकडीने मात्र शैलेशला कॅच केलेला आहे आणि एक शैलेश सारखा खेळाडू जेव्हा मैदानाबाहेर बसतो तेव्हा विश्वास वाढतो. तो म्हणजेच विरुद्ध संघाचा आदेश हा एकतर्फी झुंज देतोय आपल्या संघासाठी. एक उत्तम खेळ जो सुरुवातीपासून आपण पाहतोय दोन्ही संघांकडून पण यावेळेस मात्र सरस ठरतोय तो वीर परशुरामचा हा संघ. 1 गुणाची आघाडी आहे मात्र. सामना संपायला शेवटची 2 मिनिटांचा खेळ बाकी आहे. 5 खेळाडू क्रीडांगणात आहेत त्यामुळे बोनसची कोणतीही जागा अपेक्षा राहणार नाही अंबिकाच्या संघाला. बोनस अभिषेक मिळवण्याच्या तयारीत नक्कीच राहील. तीस सेकंदाची चढाई 1 गुणाची आघाडी आहे. यानंतर नक्कीच थर्ड रेड असणार अंबिका संघाची आणि मग त्याचा हा फायदा घेत वीर परशुराम संघाने पुन्हा एकदा टाइम ऑफ घेतला. नक्कीच यानंतरची या टाइम ऑफ नंतरची असणार आहे थर्ड रेड आणि ही थर्ड रेड काहीतरी वेगळा खेळ आपल्याला करून दाखवेल. 22-21 चा गुणफलक आणि यानंतर मात्र चढाईसाठी पुन्हा एकदा अभिषेक पडेलकर. थर्ड रेड इथे जाहीर झालेली आहे आणि नक्कीच ही चढाई खूप महत्वपूर्ण ठरू शकते या सामन्यासाठी आणि ही चढाई महत्वपूर्ण ठरू शकते आणि नक्कीच ही पकड झालेली आहे. थर्ड रेड आहे अंबिका संघासाठी सुद्धा आणि हा गुण (23-22 चा गुणफलक. 23-22 शेवटचे काही क्षण. आदेश शैलेश हे दोन्ही खेळाडू आणि पाहू शकतो आपण ज्या खेळाची आपण अपेक्षा करत असतो
आपण नेहमी अपेक्षा करतो आदेशकडून, अपेक्षा करतो आपण तोच खेळ, तोच अपेक्षित खेळ इथे आदेशकडनं आपण पाहिला. एक अतिशय चुरशीची ही चढाई आदेशकडनं केली आणि 2 महत्वपूर्ण खेळाडू, त्यात शैलेशला सुद्धा त्याने बाद केलं. आणि नक्कीच ही चढाई आणि हे 2 गुण, ह्या 2 गुणांनी पुन्हा एकदा सामन्याचा कायापालट होतोय. सामन्याचा कायापालट होतोय, सामन्याचा कायापालट होतोय. आणि नक्कीच शेवटच्या काही क्षणांमध्ये म्हटल्याप्रमाणे हा रंगतदार सामना अतिशय जोशपूर्ण होतोय. स्क्रीनवरती पाहिली ती चढाई अतिशय महत्वपूर्ण ठरून 25 गुण आणि 1 गुणाची आघाडी पहिल्यांदाच्या सामन्यामध्ये वरचढ ठरतोय तो अंबिकाचा संघ. 25 गुण झालेत अंबिका. आणि पुन्हा एकदा आदेश मैदानामध्ये, पुन्हा एकदा आदेशकडनं अपेक्षा राहील की एक अतिशय जबरदस्त अशी चढाई करून संघाला विजय हा खेचून आणायचा आहे. कोणवरची चढाई, यावेळेस मात्र अँकल कॅच, परफेक्टली अँकल कॅच. आणि या अँकल कॅचने आदेश बाद होतोय, आदेश बाद होतोय आणि गुणफलक होतोय.